नमस्कार, बीबीएस न्यूज नेटवर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया बातम्या विस्ताराने। औरंगाबाद जिल्ह्यातील मौजे नायगाव येथील शेतकऱ्यांनी गट क्रमांक 107 मधील सरकारी जमिनीवर गौण खनिज परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की खदानी सुरू झाल्यास बोर ब्लास्टमुळे शेतीचं मोठं नुकसान होईल आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतील। औरंगाबाद जिल्ह्यातील या आंदोलनानं प्रशासनाचं लक्ष वेधलं असून शेतकऱ्यांनी परवानगी रद्द करण्याची ठाम अशी मागणी केली आहे। गौण खनिज परवानगी रद्द करा या मागणीसाठी मौजे नायगाव येथील शेतकऱ्यांचं उपोषण। मौजे नायगाव तालुक्यातील शेतकरी या भागातील सरकारी जमीन गट नंबर 107 मधील गौण खनिज परवानगी रद्द करणे या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। जर या खदानी चालू झाल्या तर त्या शेजारी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर बोर ब्लास्टमुळे उपासमारीची वेळ येणार आहे। तसेच आरोग्याच्या देखील वेगवेगळ्या समस्या उद्भवणार आहेत। त्यामुळे या खदानीची परवानगी रद्द करावी अशी मागणी येथील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे। आम्ही बसलो तर आमच्यावाले ढोर आहे, जनावर आहे, तळ आहे, आमच्या येर आहे, मळा आहे, तिथं आम्हाला खदानी पाहिजे नाही। आमच्यावाल्या शेतीला आम्हाला तिथं लय अडचण आहे। आमचे लेकर बाळ सारं आम्हाला तिथं जाणं आहे, येणं आहे, आम्हाला खदानी पाहिजे नाही। हा, आम्हाला तळ्याचं पाणी होऊन जाईन, आमचे जनावर आहे, आमच्यावाला एक बैल पडून मेला तिथं। काय मागणी आहे तुमची प्रमुख? आमची मागणी आहे आम्हाला खदानी होऊ देणार नाही, तिथं खदानी पाहिजे नाही आम्हाला। खदानीमुळे आम्हाला लय त्रास आहे। हा, आमचे लेकर जाते, बाळा जाते, आम्हाला त्याच्यापासून लय त्रास आहे। हा, आम्हाला खदानी पाहिजे नाही, खदानी कॅन्सल झाल्या पाहिजे, आम्हाला खदानी लागत नाही। खदानी पासून आमच्या वाला भरपूर हे होऊन जायले। मग घराचे धराडे गेले आमच्यावाले गरीब लोकांकडून घर होत नाही, दार होत नाही, 2-2 12 घर पडले आमच्यावाले। हा, मौजे नायगाव येथील गट नंबर 107 मध्ये ज्या खदानी चालू आहे अवैध, या खदानी बंद करण्यासाठी या ठिकाणी नायगाव येथील ग्रामस्थ कसारे परिवार या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे। त्यांच्या मागणीला या ठिकाणी येऊन मी पाठिंबा देत आहे, जेणेकरून या खदान्यामुळं या लोकांचे त्या धुळीमुळं शेतीमालाचं नुकसान होतं। त्या धुळीमुळं त्यांनाही त्या ठिकाणी आजाराचा त्रास सहन करावा लागतो। या वेगवेगळ्या समस्यामुळे शेवटी हे लोक निवेदन करूनही प्रशासनानं ऐकलं नाही। त्याच्यामुळं लोकशाही मार्गाने या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे आणि यांची ही मागणी रास्त असून शासनानं यांच्या उपोषणाची दखल घेऊन तात्काळ हे खदानीचं चालू आहे त्या बंद कराव्या आणि ह्या कसारे परिवाराला न्याय द्यावा। कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही असं स्पष्ट करत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय। त्यांनी सुचवलंय
की सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला शक्तीपीठ महामार्ग तयार होऊ शकतो, मात्र कोल्हापूर जिल्ह्याचा यात समावेश होणार नाही। सांगलीपर्यंत शक्तीपीठ महामार्ग हवा असेल तर त्यांना अडवणारे आपण कोण, असेही त्यांनी नमूद केले। शक्तीपीठ महामार्ग होणार, मात्र कोल्हापूर जिल्हा त्यामध्ये नसेल, हसन मुश्रीफ म्हणाले। शक्तीपीठ महामार्ग यावर हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही। सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्ग गोव्याला शक्तीपीठ महामार्ग होऊ शकतो असे मी सुचवलं। शक्तीपीठ महामार्ग होणार, मात्र कोल्हापूर जिल्हा त्यामध्ये नसेल। सांगलीपर्यंत त्यांना शक्तीपीठ महामार्ग हवा असेल तर त्यांना अडवणारे आपण कोण? धनंजय मुंडेवर हसन मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सातत्याने सांगितलंय या प्रकरणातील दोषींवर कारवाई करू। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी अटक झालेत, केवळ एक आरोपी अटक करायचा राहिला आहे। धनंजय मुंडे यांच्याविषयी त्यांची जी मागणी आहे त्याला कोणताच पुरावा नसल्याचं ते म्हणाले। तसेच ते लाडकी बहीण योजनेवर देखील बोललेत। 4 चाकी गाडी वगैरे किंवा इन्कम टॅक्स भरत असतील तर त्यांना पैसे कसे देता येईल हे आमच्या GR मध्येच आहे। लाडकी बहीण योजनेमधून त्यांचं नाव जरी कमी झालं तरी त्यांच्याकडून आधीची वसुली करणार नाही असं हसन मुश्रीफ म्हणाले। शक्तीपीठ महामार्गाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, त्याबाबत नवीन अध्यादेश काढल्याचं समजतंय। मार्गाचं काम देखील सुरू होणार आहे। बघा, यापूर्वी सुद्धा मी याचा स्पष्टपणाने उल्लेख केला होता आणि परवा पंचकल्याण पूजा जी जैन समाजाची होती नांदेडला, त्याला मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आले होते। मी आणि ते गाडीनं गेलो, गाडीनं एकत्र आलो। त्यावेळा ह्या शक्तीपीठ मार्गाची सविस्तर चर्चा झाली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही हे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं। कसली अधिसूचना निघाली, काही निघाली, त्यात कोल्हापूर असणार नाही। आता त्यांनी मला एक विचारलं होतं की सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा विरोध नाही। आता जिथे शेतकऱ्यांचा विरोध नाही तिथं आम्हाला विरोध करायची गरज नाही, तिथं पण झाला। आता सांगलीच्या पुढे गोव्याला कसं जायचं असं ते मला विचारत होते। तुम्ही त्यांना सांगितलं सांगलीपासून आता कोल्हापूर ते सांगली हा रोड होतोय, नवीन आज टेंडर निघालेला आहे, तिथून ते कोल्हापूरपर्यंत येईल रस्ता। त्यानंतर हायवेनं संकेश्वर मार्गे जाईल असं गोव्याला, त्याचा रस्ता सुचवलेला आहे आणि त्या रस्त्यानं गोव्याला सांगलीपासून इथपर्यंत आलेले लोक पुढे जातील। 100% कोल्हापूर जिल्हा त्यात नसेल। तुम्ही वारंवार याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे। नाही, आत्मविश्वासाने कोल्हापूर जिल्हा नसेल। वारंवार हे सांगितलेलं आहे की मी वारंवार सांगितलेलं आहे, तो जमीन ऍक्विजिशनचं डिनोटिफिकेशन केलेलं तुम्हाला कागदही दिलेला आहे, त्यामुळे त्याचे संबंध विषय संपलेला आहे। पण म्हणजे शेतकऱ्यांना भीती आहे की जर सांगलीपर्यंत हा महामार्ग आला तर भविष्यामध्ये पुन्हा आडमार्गाने अजिबात आडमार्गाने वगैरे काही येणार नाही। जोपर्यंत शेतकऱ्याचा विरोध आहे तोपर्यंत होणार नाही, हे आधीच सांगितलेलं आहे। सांगलीपर्यंत लोकांची मागणी आहे ना, त्यांना तिथं काय करूया आपण? त्यांची जर मागणी असेल आणि त्याला पाहिजे असेल तर आपण अडवणारे कोण? आणि म्हणून मी त्याला रस्ता सांगितलं ना, सांगलीपर्यंत आल्यानंतर सांगली टू कोल्हापूर आता नवीन रस्ता होतोय, कोल्हापूरपर्यंत हायवेला जोडायचा, तो सरळ आंबोली मार्गे जाईल, संकेश्वर मार्गे आंबोली टू गोवा। म्हणजे आंबोलीला गोव्याला जाणाऱ्या लोकांची काही अडचण होणार नाही। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्यांनी सांगितलंय
की धनंजय मुंडे यांनी 3 ते 4 महिने मंत्रिपदापासून दूर राहावं आणि प्रशासनाला काम करण्यासाठी मोकळीक द्यावी. याशिवाय त्यांनी या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होण्याची गरज असल्याचं मत देखील व्यक्त केलं. धनंजय मुंडे यांनी 3-4 महिने मंत्रिपदापासून दूर राहावे, संदीप क्षीरसागर म्हणाले. 10-12 तास गुन्हे नोंदवण्यापासून थांबवण्यात आले. वाल्मिक कराडची एवढी मोठी ताकद नाही, ही वरच्या माणसाची ताकद आहे. वाल्मिक कराडला अद्याप खाकी दाखवलेली नाही. खाकी दाखवल्याशिवाय काहीच समोर येणार नाही. धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितले होते की माझे निकटवर्ती आहेत. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. धनंजय मुंडे यांनी 3-4 महिने मंत्रिपदापासून दूर राहावे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन प्रशासनाला काम करण्यासाठी मोकळा श्वास द्या. आज तरी तुम्ही डोळे उघडा आणि नैतिकता दाखवा. सरकारला माझी विनंती आहे, त्यांचा राजीनामा द्या. जे दोषी असतील त्यांना तपासात घेऊन 302 मध्ये घेऊन फासावर चढवा, असं आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले. मी सुद्धा 10-12 तास कुणी त्यांना गुन्हा नोंदण्यापासून थांबवलं. हा वाल्मिक कराडचा विषय नाही, एवढी ताकद नाही त्याची, वरच्या माणसाची ताकद आहे. म्हणजे ही जी अडचण आहे ती तपासामध्ये किंवा नवीन एसपी नेमल्यानंतर सुद्धा इतर गुन्हेगारांवर अटक होती, त्यांना बरोबर पोलीसच्या खाकी त्यांना दाखवली, पण वाल्मिक कराडला अजून खाकी दाखवली नाही. आणि खाकी दाखवल्याशिवाय ते काही समोर येणार. फक्त मग विषय कुठे येतो, फक्त ती सुई तिथं अटकते की वाल्मिक कराड का. धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं होतं ते माझ्या निकटवर्ती, म्हणून लोकांना पूर्णपणे या विषयामध्ये आहे की त्याच्याचमुळे हे प्रशासन मोकळ्या श्वासात तिथं काम करत. मी ह्या ज्या काही मागणी मागितल्या होत्या मी त्याच आता ह्या लोकांसमोर येतात. ती एक माझी मागणी की हा तपास फास्ट ट्रायल जी कोर्टात करणार 3-4 महिने फार मोठं नसतं मंत्रिपदावरून दूर. अजून मोठं मंत्रिपद घ्या, पण तुम्ही राजीनामा देऊन पूर्णपणे प्रशासनाला मोकळा श्वास द्या तिथं काम करण्यासाठी. जे गुन्हेगार फिल्मी स्टाईल मध्ये गाडीमध्ये येतात आणि गाडी घेऊन पार त्या पोर्स मध्ये जाऊन अटक होतं, ही पहिल्यांदा बघतोय आपण. तुम्ही सांगितल्यानंतर कुणाच्या गाठी वाटी झाल्यानंतर हे पूर्ण महाराष्ट्राने बघितले. आता तरी थोडेसे तुम्ही डोळे उघडा आणि नैतिकता दाखवा. या सरकारलाही माझी विनंती आहे की त्यांचा राजीनामा घ्या. आणि जे गुन्हेगार आहेत, जो मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे, आणि प्रशासनाला त्या काळामध्ये पुन्हाचे जे रेकॉर्ड मध्ये फोन आले, जे कोणी असतील त्यांना तपासामध्ये घेऊन 302 कट कारस्थानमध्ये त्यांना घेऊन फासावर चढवा. धुळे महानगरपालिकेनं शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 156 कोटी रुपये खर्चून अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेनंतरही शहराला 7 ते 8 दिवसाआड पाणी मिळत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र अशी नाराजी व्यक्त होते. महानगरपालिकेचे हे अपयश आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना फटका देऊ शकते. 156 कोटी रुपये खर्चाची महापालिकेची अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना कार्यान्वित, मात्र 7 ते 8 दिवसाआड होते पाणी पुरवठा. धुळे महानगरपालिकेने शहराला पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी अमृत 2 या योजनेतून तब्बल 156 कोटी रुपये खर्च करून अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. मात्र तरी देखील धुळे शहराला 7 ते 8 दिवसात पाणी पुरवठा होत असून यामुळे नागरिकांमधून एकीकडे रोष व्यक्त होत असून यामुळे 156 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना कुठे गेली असा प्रश्न धुळेकर नागरिकांमधून उपस्थित होत आहे. धुळे शहर आणि पाण्याची समस्या हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या निवडणुका असो की विधानसभेच्या निवडणुका, या निवडणुकीमध्ये शहराला पाणी पुरवठा करण्याचा मुद्दा हा हमखास गाजत असतो. होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत धुळेकर नागरिकांना 1 दिवसात पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन प्रत्येक निवडणुकीत दिले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षात
धुळेकरांना एक दिवसाआड पाणी पुरवठा कधीही मिळालेले नाही. नमस्कार, मी ललित माळी. धुळे महानगरपालिकेने मागील 5 वर्षापासून जे काम चालू आहे, अक्कलपाडा धरणातून धुळे शहरातला पाणी पुरवठा योजनेचं, ते काम आता मागच्या 6 महिन्यात पूर्ण झालं. 4.5 वर्ष लागले या पाणी आणण्यासाठी. आणि हे पाणी ग्रॅव्हिटीने इथं येणार होतं. म्हणजे जो तापीचा जो खर्च होता त्याला दर महिन्याला 1,43,00,000 रुपये जे बिल येत होतं दर महिन्याचं, ते बंद होऊन ग्रॅव्हिटीने पाणी येणार होतं आणि या ठिकाणी धुळेकरांना पाणी मिळणार होतं. परंतु त्या पाणी योजनेमध्ये प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. आणि आजही पंपाद्वारेच पाणी त्या ठिकाणाहून येतं आहे. लाखो रुपये बिल त्या ठिकाणी महानगरपालिकेचं भरलं जातं आहे. महानगरपालिकेचं यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे. याला जबाबदार कोण, असं सर्व धुळे शहरातल्या नागरिकांमध्ये ही चर्चा चालू आहे. धुळे शहरामध्ये हद्दवाढ झाल्यापासून एक जवळजवळ 56 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आणि जवळजवळ 11 गावं शहर हद्दीमध्ये आली. आणि पाणीपुरवठ्याचा जो विषय होता तो मोठ्या प्रमाणावर समस्याग्रस्त झाला. आता यावर आपले सन्माननीय आमदार महोदय शहराचे, त्यांनी महानगरपालिकेमध्ये एक बैठक घेतली मागच्या 3 आठवड्याखाली. आणि त्यांनी प्रशासनाला अशा सूचना केल्या होत्या की आपले सोर्सेसमधून पाणी सगळीकडून येत आहे, फक्त डिस्ट्रीब्युशनमधली कुठेतरी आपलं मॅनेजमेंट इकडे हलतं आहे, तर त्याच्यावर काम करा आणि आपल्याला शहराला एक दिवसाआड कसं पाणी देता येईल याचं नियोजन करा. तर आपण आता ट्रायल बेसिसवर याच्यावर काम करतो आहे. आपल्या ज्या एक्झिस्टिंग रिझर्वायर आहेत, जवळजवळ 21-22 रिझर्वायर आहेत, त्याच्याच बेसिसवर आपण सध्या काम करतो आहे. आणि त्याच्या माध्यमातून तर जवळजवळ 18 टाक्यांचं आणि जवळजवळ तेवढ्याच भागांचं आमचं एक दिवसाआड पाण्याचं नियोजन आमचं झालेलं आहे. आम्ही ट्रायल बेसिसवर ते सध्या सुरू पण केलेलं आहे. लोकांचं पण काही हे येतात की बाबा आम्हाला येतं, आम्ही टेस्ट करतो आहे की नक्की येतं आहे का नाही पाणी वगैरे. तर एक दिवसाआड पाणी ते शक्य झालं आहे. पण पूर्ण धुळे शहरासाठी जर आपल्याला द्यावं लागेल पाणी, तर काही ठिकाणी रिझर्वायरची अडचण आहे. जेव्हा आता आपला अमृत 2मध्ये काम पूर्ण होईल, सगळ्या टाक्यांचे हद्दवाढ भागामध्ये जवळजवळ 22 टाक्या बांधतोय आपण. हे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपसुकच एक दिवसाआड काय आपण डेली पाणी द्यायच्या परिस्थितीमध्ये येऊ त्यावेळेला. तर आज आपण ही ट्रायल घेतो. वलवाडी आणि काही भागामध्ये थोडं अडचणीचं वाटतंय, पण जर नागरिकांनी सहकार्य केलं आम्हाला आणि जर डिस्ट्रीब्युशनचे तास आम्ही वाढवू शकलो तर आम्हाला त्या भागामध्ये पण एक दिवसाआड पाणी देणं शक्य आहे. मॅनपॉवर वाढवणं, डिस्ट्रीब्युशनचे आवर्स वाढवणं, हे जर आम्ही करू शकलो त्या भागामध्ये तर आपल्याला निश्चित त्या भागामध्ये पण एक दिवसाआड पाणी देता येईल. हे सगळं सध्या ट्रायल रनवर आहे. ट्रायल कंप्लीट झाल्यानंतरच आपण अधिकृतरित्या आपण सांगू की आम्ही या शहराला एक दिवसाआड पाणी देऊ. ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराड यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरून सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचं म्हटलंय. तसेच त्यांनी या प्रकरणातील तपासाच्या पारदर्शकतेवर देखील
प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेत बघूयात ते काय म्हणालेत ते. व्हॉट्सअप चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक तर पहिली गोष्ट मी ऍपल फोन वापरतो. तो चॅट जो त्यांनी फोटो काढलेला आहे तो आहे अँड्रॉइड फोन मधून. त्यांना त्याला 2 बार दाखवले. दोघांचेही सिग्नल्स वेगवेगळे आहेत. दोघांवरती स्क्रीनवरती येतं ते वेगवेगळं आहे. हा एक भाग झाला चोरीचा. दुसरा भाग म्हणजे फोटो. माझ्या व्हॉट्सअप वरती जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही पॅशन है हा व्हॉट्सअप डीपी आहे. ही मूर्ख ज्यांनी माझा व्हॉट्सअप निर्माण केलाय, तो चॅट निर्माण केलाय, त्यांनी वापरलाय माझा फोटो. आणि जो फोटो मी कधी वापरतच नाही, फार पूर्वी वापरायचा. मी पोलिसांमध्ये तक्रार केली, पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली. आता पोलीस म्हणते चौकशी करूया. चौकशी करायला काय नाहीच आहे, खोटा व्हॉट्सअप चॅट आहे. आणि मी सगळे पुरावेच दिलेत की कसा व्हॉट्सअप चॅट खोटा आहे. एक तर मी मराठीत कधीच जास्त टायपिंग करत नाही. माझा जो मराठीत व्हॉट्सअप जातात त्याचं टायपिंग ते पॉलिटिकल असतं, ते सामाजिक असतं. त्याचं टायपिंग माझा खाजगी माणूस करतो. मी कोणाशीही इंडिव्हिज्युअल चॅट करतो, तो चॅट माझा कधीही मराठीत नसतो. मराठीत इंग्लिशमध्ये मी मराठी टाईप करतो. बाकी माझे जे लेख येतात किंवा जे येतात ते मी सांगतो मी हे टाईप कर, आणि ते टाईप करून माझ्याकडे तपासून मी टाकतो. त्या चॅट मधनं महत्वाचं जे सांगायचं आहे महाराष्ट्राला की या लोकांची घाणेरडी मानसिकता केली. अख्खं चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हीन वृत्तीची माणसं घाणेरडी. त्या चॅटमध्ये काय लिहिलंय त्यांनी की तू दलित आणि मुसलमानांना घेऊन ये, त्यांना पाहिजे तर पैसे दे. दलित आणि मुसलमान काय विकत घेऊ शकता असं काय यांना वाटतं की काय? या जे कोणी करतायत हे धंदे ते का गटाचे आहेत, ते का राजकीय पक्षाचे आहेत. मला त्या राजकीय पक्षाचं नाव नाही घ्यायचं, त्याच्या नेत्याचं नाव नाही घ्यायचं. त्या नेत्याने पण बघावं, दलित आणि मुसलमान हे काय बाजारात ठेवलेत काय भाजीपाल्याच्या गाडीवरती की घ्या यांना विकत? कसं काय लिहू शकता तुम्ही त्यांना जाऊन पैसे देऊ नये? दुसरी गोष्ट, दीपक केदारचं नाव आलं कुठनं? दीपक केदार पण विचारा दलित, आंबेडकरी विचारांचा खंदा कार्यकर्ता. तो माझा माणूस आहे, त्याला संधी द्या. अरे असं कोण बोललं, कधी बोललं? दीपक केदारांना मी कधी भेटलो? म्हणजे किती ह्यांच्या मनामध्ये जाती धर्मद्वेष भरलेला आहे याचा भक्कम पुरावा त्यांनी उपलब्ध करून दिला. म्हणजे खोटं काम करायचं आणि खोट्या कामात आपला खोटरडेपणा, आपली मानसिक वृत्ती सगळी दाखवून दिली त्या एका चॅटमधून. आम्ही याचा दाखल केलेला आहे गुन्हा. दुर्दैवाने त्याच्यात एक वकील आहे, ते असे दाखवत आहेत, हे बघा हा चॅट आहे आणि हा चॅट. अरे बाबा, तू वकील आहेस, तू आधी कन्फर्म कर तो चॅट आलाय कुठनं, कोणाचा आहे. आणि आता मला सांग, तू चॅट तुला पाठवला कोणी? सांग टीव्ही वरती की मला हा चॅट ह्यांनी दिला. एक तर तू निर्माण केलायस, नाही तर तुला कोणीतरी पाठवलाय. दोन्ही लागतील. आता मी स्वतः जाऊन तिथे, नंतर मी उशीर झाल्यानंतर मी बाहेर पडल्यावर माझ्या कार्यकर्त्यांनी सही केली. मी स्वतः बसून पोलीस स्टेशनला सगळं करायला लागलो. आता माझी फक्त जे तिथले नवीन अधीक्षक आहे, पोलीस अधीक्षक, त्यांना विनंती की कावेत का कोणतरी आहेत, त्यांना विनंती आहे की बघा जरा हे भाषण संपल्याच्या, अरे चॅट जर सकाळचा होता तर सकाळी आला असता. तो भाषण संपल्यावरती कसा घ्यायचो अचानक? मला आता सुद्धा एक मेसेज आहे, तुम्ही शोधतोय, अतिशय अर्वाच्य भाषेत, अश्लील भाषेत शिवीगाळ, मारायची धमकी. अजून माज गेलेला नाही, अजूनही मस्ती गेलेली नाही, काय भीतीच नाही. म्हणजे आता हा डायरेक्ट धमकीचा व्हॉट्सअप आहे, त्याच्यात शिव्या आहेत. मी आता पोलिसांना पाठवणार आहेत. नाव आहे त्याच्यात, नाव नाही आहे, नंबर आहे. मी आता नंबर व्हॉट्सअप याच्यावर टाकणार आहे, सगळं चॅटच टाकणार आहे ट्विटरवरती. पण यंत्रणेची भीतीच राहिलेली नाही. द्या धमकी, आता आमदाराला धमकी द्या, काय होत आहे द्या. त्यांना हे माहित नाही हा आमदार न घाबरणार आहे. तुम्ही मला शिव्या द्या,
मी माझ्या मुद्द्यावरनं बाजू नाही होणार. मी अजूनही सांगतो, माझी लढाई ही माणुसकीची आहे. तुम्ही माणसं माराल आणि जातीचं नाव घेऊन मागे लपाल तर ते नाही चालणार. मी पण त्याच जातीत जन्माला आलो, पण माझ्या अंगात वसंतराव नारायणराव नाईक या स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त आहे, जिने आपली करोडो एकरची जमीन शैक्षणिक संस्थेला दिली. मी त्या हमालांच्या जातीतनं येतो, ज्यांनी 1923 साली शिक्षण संस्था काढण्यासाठी की कोणी परत हमाली करायला मुंबईत येऊ नये, सिन्नरच्या मुख्य जागेमध्ये 14-15 एकर जमीन त्या काळी घेतली होती. त्यामुळे हे असलं बंजारी समाजाला उगाच कारण नसताना बदनाम करू नका. तुमचं काय असेल ते तुम्ही बघून घ्या, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. पण असे जातच्या मागे लपू नका. आणि तुम्ही मला जातीवरनं घाबरवणार असाल तर माझा धर्म हा माणुसकीचा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. तो माणुसकी मारली गेली तर स्वतःच्या सगळ्या सैरांनाही न सोडणाऱ्या शिवाजी महाराजांचं राज्य आहे. जरा इतिहास वाचा. हिरोजी फोर्जनला का माफ केला नाही शिवाजी महाराजांनी, वाचा. तुम्ही स्त्रियांवर अन्याय कराल, तुम्ही गरिबांवर अन्याय कराल, स्वतःच्या जातीवाल्यांवर अन्याय कराल आणि तरी म्हणाल जातीचं नाव घ्याल. आज मला हजारो जातीचे फोन येत आहेत की साहेब बरं झालं तुम्ही बोललात, निष्कारण लोक आमच्याकडे शंकेच्या नजरेने बघतायत. खरं तर ही जात 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 या महाराष्ट्राचं वाटोळ करून टाकेल. म्हणजे तुम्ही आता जर खून त्या रक्त काढलेल्या माणसाच्या रक्तावर पण जात बघणार असेल तर माणुसकी संपलीच. अरे का रे डिस्टर्ब करता यार, कोणाचं असेल तर काढा ना बाहेर. त्याच रूपाने डोंगरे आता म्हणतात की आवडांचा बुरका बीड म्हणजे असे काय पॉलिटिशियन ते असले खूप बघितले मी. कायदे तज्ञ, मला त्याची काळजी आहे की उद्यापासून क्लायंट जायचेच नाहीत, त्यांना कायद्याचं ज्ञान नाही. मला बाकी कसली काळजी नाही, माझी काळजी नाही. मला त्यांच्या उद्या आशील जातील की नाही घरात त्यांचा प्रश्न तिथे उभा आहे. फॉरवर्ड केलेला चॅट हा कायद्याने गुन्हा आहे, हे माहितीये का? तुम्ही कुठलीही काही आलं म्हणून फॉरवर्ड नाही करू शकत, तो कायद्याने गुन्हा आहे. आणि वाईट ह्या गोष्टीचं आहे की तुम्ही दलित आणि मुसलमान कुठनं शोधून काढलेत. खोटं केलं ते पण दलित आणि मुसलमान, की त्यांना पैसे द्या आणि त्यांना घेऊन ये. अरे असं कोण लिहितं का दलित आणि मुसलमानांना घेऊन ये? म्हणजे मी तरी लिहिली माणसं घ्या या असं लिहू शकतो माणूस की बाबा माणसं घेऊन ये रे. जे नॉर्मल प्रॅक्टिस मध्ये आपण सांगतो माणसं घेऊन ये. यावर अजितदादांनी काय खबरदारी घेतली असेल का? मला कोणाचा दुसरी गोष्ट, कितीही रागात असतो, कितीही रागात, तर माझी मॅक्झिमम मर्यादा आहे अजित पवार असं नाही. एरवी मी अजितदादाच म्हणतो. आजपर्यंत माझ्या आयुष्यात अजित हा शब्द कधीही तोंडातनं काढलेला नाही. पाहिजे त्यावरती हात ठेवून शकतो की अजित हा शब्द माझ्या तोंडातनं निघूच शकत नाही. मी साहेबांच्या पक्षातला कार्यकर्ता आहे, मी साहेबांचा कार्यकर्ता आहे. लोकांशी बोलताना कसं बोलावं किंवा त्यांच्या अपरोक्ष बोलताना त्यांच्याविषयी किती मान ठेवावा मनामध्ये, ठीक आहे. माझा त्यांचा वैचारिक काय जे काय असेल ते असेल, पण त्यांना अजित हा एकेरी शब्द मी कधीही काढलेला नाही. मी अजित पवार बोललो. मी जे केलंय ते अमान्य कधीच करत नाही. म्हणजे तुमचे कार्यकर्ते खोटा व्हॉट्सअप करताना बरोबर अजित हे नाव कसं देऊ शकतात? हे सगळे चेहरे कसे उघड होतात बघा, फटाफट फटाफट फटाफट. अरे खोटं करताना पण अक्कल लागते. खोटं करताना व्हॉट्सअप अनेक ठिकाणी वापरलं जातं, असं बघा व्हॉट्सअप हा बिझनेस झालाय का? असंही व्हॉट्सअप वरनं तुम्ही काही मॅनिप्युलेट करू शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हॉट्सअप मिक्स केला तर तुम्ही काही करू शकता. आणि आता तेवढी मॅच्युरिटी लोकांमध्ये आहे की हे जे व्हॉट्सअप चॅट वगैरे, आता कालपासून तुम्हाला माहिती आहेत का कोणाकोणाचे व्हॉट्सअप चॅट त्यांनी हे केलेत? PM साहेबांचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केलेत लोकांनी. आता
अमित शहाचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केलेत, देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केलेत. एडिटिंगला काय आहे, एडिटच करायचा ना, फोटो लावायचा, त्याचा हे याच्यात मिक्स करायचा, खाली चॅट लिहायचा, झालं का? अशांवरती कारवाई होईल का? पोलीस काही होणार नाही. काल FIR घ्यायला मी स्वतः गेलो, इथे बसलो 1.5-2 तास. त्यांचे जे PI होते खेडकर ते तिथे बसलेले होते. माझ्या माणसाला तो FIR नोंदवण्यासाठी नंतर 4.5 तास लागले, जास्तच. आणि मी इतके पुरावे दिलेत ना की तो चॅट कसा, म्हणजे ज्या कोणी तो ट्विट केला आहे त्या ट्विट केलेल्या माणसाला फक्त विचारायचं की बाबा तुला कोणी दिला हा चॅट. आणि मी ती सांगितलंय ना की माझा फोन हा ऍपल आहे आणि तो जो चॅट आहे तो अँड्रॉइडवरचा आहे. मी अँड्रॉइड वापरतच नाही. मी माझा जो फोटो वापरलाय तो फोटो मी कधी वापरतच नाही. माझा व्हॉट्सअपचा जो DP आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. हे पकडायचं असेल तर पोलिसांना 2 मिनिटाचं काम आहे, कारण चोरी आहे ती. काही खरं केलेलं नाही की आम्ही फेसबुकला पाठवू, आम्ही ट्विटरला पाठवू, माहिती घेऊ. काय माहिती घ्यायची गरजच नाही. ज्यांनी हा ट्विट केला आहे त्याला विचारायचं तुला दिला कोणी रे? इतका साधा प्रश्न आहे. बघूया आता पोलीस काय बीडमध्ये करतील अशी मला फार आशा नाहीये, पण बघूया आता. एवढं सगळ्या घडल्यानंतर पण जर पोलीस करणार नसतील तर दुर्दैवीची बाब आहे. आणि जे मी सांगितलं ते खूप मोठं सत्य आहे की एखादा माणूस फोन करून हे सांगण्याची हिंमत करतो की तू म्हणजे जे काही भाषा त्यांनी वापरली, मी त्यालाही सांगितलं की मी माझ्या जो आहे त्याच्याने 1% बाजूला सरकणार नाही. तुम्ही कितीही धमकवा, तुम्ही कितीही जातीची बंधनं घाला, मी पण त्याच जातीचा आहे. ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी. त्यामुळे जातीचा जेवढा अभिमान तुम्हाला आहे तेवढाच अभिमान मला आहे, गर्व आहे. पण ह्याच्यामध्ये मला शिवाजी महाराजांनी शिकवलेला महाराष्ट्र धर्माचा अधिक गर्व. तो महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी मी मैदानात उतरलो. आपल्या सगळ्या सोयऱ्यांच्या सोयी लावण्यासाठी राज्यव्यवस्था वापरता येत नाही, ते महाराजांनी आम्हाला शिकवलेलं नाही. सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन चाला हे आम्हाला फुले शाहू आंबेडकरांनी शिकवलं. शाहूंनी तर ते कृतीत आणलं, फुलेंनी कृतीत आणलं आणि आंबेडकरांनी संविधानात आणलं. त्यामुळे हे असले जात पात हे ते मी मानत नाही, मानणार नाही. माझी जात, माझा धर्म हा पहिल्यांदा माणुसकी आहे, नंतर मग जे काय असेल ते. मी जेव्हा ट्रेनमध्ये वाचवायला गेलो त्या आजोबांना, मुस्लिम मणियार चाचा, तेव्हा लोक मला शिव्या घालायचे, अरे काय काय अरे काय. वडिलांच्या वयाच्या एका माणसाला 6 जण धरून चोपतात, त्याचा बिचाराचा डोळा गेला, त्याच्या बाजूने मी उभा नाही राहिलो, तो माझ्यातला माणूस मेलाय. सोमनाथ सूर्यवंशी त्याच्या बाजूने नाही बोललो तर मला अवघडल्यासारखं होईल, माझं असं आत्मंद खात राहील सगळं. आजही त्याला न्याय नाही देऊ शकलो आम्ही. मी जाहीर माफी मागितली आहे की सोमनाथ सूर्यवंशीला म्हणावं तसा न्याय नाही देऊ शकलो आपण. तो मेला कसा, तो कुठे मारला त्याला, कोणी मारला त्याला, काही आता पता मिळत नाही. मी काल इथे दुःख व्यक्त केलं की सोमनाथ सूर्यवंशीचं काय. संवेदनाहीन महाराष्ट्र बघण्याची सवय नाही मला. आणि जाता धर्माच्या पलीकडे जाऊन कधीतरी विचार करायला पाहिजे. इथे हे सगळं आपण जाती 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 एकमेकांच्या पायात पाय घालू आणि महाराष्ट्र धर्म संपवून टाकू. त्याच्यासाठी मी उभा आहे. माझं वैयक्तिक कुठलंही वैर नाही, द्वेष नाही. हे जे व्हॉट्सअप आहे त्या व्हॉट्सअपमध्येही कोणाला अटक करावी, कोणावरती कारवाई करावी बिलकुल इच्छा नाही. पण सत्य लोकांच्या समोर आणा. आणि ज्यांनी केलाय त्यांनी दलित समाजाचे, मुस्लिम समाजाची माफी तरी मागाय. तुमच्यावरती कारवाई नाही करायची मला. दलित समाजाने ठरवलं तर तुमच्यावरती 1 मिनिटात अॅट्रॉसिटीची केस राहत होती, 1 मिनिटात. कारण तुम्ही अख्ख्या दलित समाजाला बदनाम करून टाकले की पैसे द्या त्यांना आणि मग ते येतील. दलित समाज काय विकत घेता का तुम्ही? संपूर्ण दलित समाजाला बदनाम करून टाकलं, मुस्लिम समाजाला बदनाम करून टाकलं. कोणी दिला तुम्हाला अधिकार? काय त्या दीपक केदारची चूक?
तो माझा माणूस आहे. तो माझा माणूस नाहीये. तो एक चांगला नेता आहे, वैचारिक बैठक असलेला नेता आहे. ज्यांनी बनवलंय त्याला अजितदादांनी विचारावं की अजित हे नाव टाईप करून कोणी हा व्हॉट्सअप बनवलं, आणि त्यांनी कधीतरी सांगावं. मी माझ्या एवढ्या दिवसाच्या माझ्या सगळ्या लढाईमध्ये मी एकदा तरी टीव्ही समोर येऊन अजित बोललोय का? मी मान्य करतो, मी रागाच्या भरात अजित पवार बोललो, पण जर राग थंड झाला की मी अजितदादांशी बोलत. भलेही त्यांचा संपर्कात नाही मी, आणि मला संपर्कात म्हणजे मी हे काय मस्का पॉलिश करण्यासाठी करत नाही, पण जे मी करत नाही ते माझ्यावरती बोट ठेवत जाऊ. मी द्वेषाने बाहेर पडेन. हेच तुम्हाला सांगायचं म्हणून मी तुम्हाला बोलवलं. सर, तुमच्या गाडीवरचा हल्ला असेल किंवा ईमेलद्वारे बॉम्बची धमकी असेल आणि आता अशा प्रकारची व्हॉट्सअप चॅट कुठेतरी तुम्हाला दिवस नसतात, ते ठीक आहे, त्याच्याने काही फरक पडत नाही. पण मला सांगायचं की माज किती आहे, माज हे एवढं सगळं चालू आहे तरी त्यांना भीती नाही वाटत की आपण कशी काय धमकी द्यायची. आणि त्यांच्या धमकीला मी घाबरणार नाही हे मी त्याला फोनवरनं शिव्या घालून सांगितलंय की तुझ्या धमक्यांना घाबरत नाही मी. पण तुम्ही शिव्या व्हॉट्सअपवर लिहून मला पाठवतात आणि मी सांगतो मी शिव्या दिल्या त्याला, फोनवरच दिल्या. त्याला असं वाटायला नको की तो कोण मोठा दाऊद इब्राहिम आहे आणि बघ कसं मी आता, मग ते लगेच व्हॉट्सअप व्हायरल करायचं, मी असा व्हॉट्सअप पाठवला होता. पण असं हे दहशतीचं वातावरण हे सगळं म्हणजे अनंत काळ चालत नाही, ते कुठेतरी अंताला येतं. शेवटी जिंकतं ते प्रेम, जिंकती ती माणुसकी. असलं या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं. पण हे पोलिसांनी लक्ष दिलं की अजूनही माज उतरलेला नाही. इतका घाणेरड्या पद्धतीने, हिंस्त्र पद्धतीने, हिनियस क्राईम, पुरावे मागतात आमच्याकडे. तुम्ही क्राईमचे पुरावे, अरे मी दिले ना, बबन गीतेला बोलवा. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. 12 जानेवारी रोजी जालना रोडवरील अंबिका पेंटच्या दुकानात चोरी झाल्याची माहिती प्राप्त झाली. दुकानातील नोकरांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी गोपनीय बातमीदारांची मदत घेत संशयित आरोपींचा शोध घेतलाय. पेंटर्सच्या दुकानात काम करणाऱ्या 4 नोकरांनीच केली चोरी. 12,22,000चा मुद्देमाल जप्त. दिनांक 12 जानेवारी रोजी बस स्थानक जालना रोडवरील अंबिका पेंट्सचे दुकान फोडून चोरी करण्यात आली होती. दुकानात काम करणाऱ्या नोकरांनी चोरी केली या संशयावरून दुकान मालकाने पोलिसात तक्रार दाखल केली. सदर फर्यादीच्या अनुषंगाने पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत गुन्हा कोणी केला, गुन्ह्यातील चोरी केलेले सामान कुठे ठेवलं आहे याबाबत तसेच संशयित आरोपींबाबत माहिती घेतली. गोपनीय माहितीदारामार्फत पोलिसांना शेख आमिर उर्फ राजू शेख अब्दुल रशीद याने हा गुन्हा त्याचा साथीदार रिजवान खान, एजाज खान, योगेश महादू घाडगे, यश खरचने यांच्या मदतीने केला असल्याचं निष्पन्न झाले. रिजवान खान याचा शोध घेत असताना त्याच्या राहत्या घरी लालबाग येथे असल्याची माहिती मिळाली. त्याला अटक करून त्याच्या घरातून अटक करण्यात आली. त्याला प्रथम उडवाउडवीचे उत्तर त्याने दिले. त्यानंतर विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा हा त्याचे मित्र योगेश महादू घाडगे, शेख आमिर उर्फ राजू शेख अब्दुल रशीद, यश खरचने याच्या मदतीने केल्याची कबुली दिली. परंतु गुन्ह्यातील मुद्देमाल कोठे ठेवला याबाबत उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी पेंट गोडाऊनच्या बनावट चावी बनवून 3 ते 4 वेळा चोरी केल्याची कबुली देऊन मुद्देमाल काढून देतो असे सांगितले.
आज लालबाग येथील रिजवान खान एजाज खान याच्या ताब्यातून वेगवेगळ्या प्रकारचे पेंटच्या एकूण 4,50,000 रुपयांचे 20 लिटर वजनी 96 बॅकेट तसेच 60,000 रुपयांचा वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटच्या 10 लिटर वजनी 3 बॅकेट तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटच्या 12,000 रुपयांच्या 4 लिटर वजनी 14 बॅकेट मिळून आल्याने सदर गुन्हा करताना आरोपीने वापरलेली गाडी देखील जप्त करण्यात आली. एकूण मुद्देमाल 12,22,000 रुपयांचा हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन सदर बाजार येथे फिर्यादी नामे राकेश मेहता यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या अंबिका पेंट्स या दुकानामधून चोरी झालेली आहे. अशी तक्रार आल्याने डीबी पथकातील शैलेश मस्के पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्यासोबतची सर्व टीम यांनी गोपनीय माहितीदार आणि टेक्निकल टीमच्या अनालिसिसनुसार काही आरोपी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून गेलेला सर्व मुद्देमाल आणि तो मुद्देमाल गुन्ह्यामध्ये वापरलेलं वाहन असा एकूण 12,22,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. माल हा आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेला आहे. पुढील तपास चालू आहे. यामध्ये 3 आरोपी आहेत. एक योगेश घाडगे, शेख आमेर आणि यश खर्चणे त्याच दुकानात काम करणारे त्यांचे नोकर आहेत. त्यांनीच चोरी केली होती. त्यांच्याकडून कारवाई करण्यात आलेली आहे. माल कुठे गेला होता सर? नाही, तो तपासाचा भाग आहे. तपासात चालू आहे. कुठल्या कंपनीचे कलर? नाही, वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. कलर वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. ते एकूण तसं जवळपास वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. असं सगळं सांगता येणार नाही. फार मोठा मोठा कलरची किंमत आहे बघा एकूण 5,22,000 रुपये. गाडीची किंमत जवळपास 7 लाख रुपये. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोपड्याकडे गांजा घेऊन येणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आहे. तपासणी दरम्यान त्याच्या पाठीला लावलेल्या बॅगेत गांजा व चरसच्या गोळ्या सापडल्या. एकूण मुद्देमाल 1 लाखाच्या आसपास असून त्याला अटक करण्यात आली आहे. चोपड्यात गांजा व चरस वाहतूक करणारा एक इसम पोलिसांच्या ताब्यात. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून उर्मिटीकडून चोपड्याकडे गांजा घेऊन एक इसम येत असल्याची माहिती मिळाल्याने चोपडा शहरापासून काही किलोमीटर अंतरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. सदर मोटरसायकलवरून येणारा एक इसम त्याची तपासणी केली असता त्याच्या पाठीला लावलेल्या बॅगेत गांजा व चरसच्या गोळ्या मिळून आल्या. सदर गांजा व चरस गोळ्या मोटरसायकलचा एकूण मुद्देमाल 1 लाखाच्या जवळपास मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. सदर इसम शिरपूर तालुक्यातील महादेव येथून यावल येथे जात होता. त्याला अटक करण्यात आली असल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले आहे. चोपडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे साहेब यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक इसम हा उमरटीकडून चोपड्याकडे गांजा येत आहे आणि त्याच्याकडे गांजा आहे. त्यांनी मिळालेली माहिती आहे ती सोबत स्टाफ बोलावला, त्यांना सांगितली आणि चोपड्यापासून साधारण 3 किलोमीटरवर उमरटी रोडला त्यांनी तो ट्रॅप लावला. साधारण 12 वाजताच्या आसपास तो इसम मोटरसायकलवर येत होता. त्याला स्टाफनं थांबवलं, त्याची झडती घेतली आणि त्याच्या एका पाठीवर जी सॅक होती त्या सॅकमध्ये गांजा मिळून आला. साधारण 1 किलो 168 ग्रॅम गांजा 15,000 रुपये किमतीचा त्याच्याकडे मिळालेला आहे. त्याचसोबत 80
काळ्या रंगाच्या गोळ्या म्हणजे चरस गोळ्या, त्याचं वजन आहे 72 ग्रॅम. त्याची किंमत साधारण 20 ते 22,000 रुपयाच्या आसपास आहे. त्या चरसाची या पण त्याच्याकडे मिळाल्या, त्याही जप्त केलेल्या. त्यासोबत त्याचा मोबाईल आणि त्याची गाडी होती होंडा कंपनी, ती पण जप्त केलेली आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे प्रफुल्ल प्रमोद धुमाळ, हा यावलचा राहणारा आहे. त्यानं धुळे जिल्ह्यातील महादेव या गावातून तो गांजा आणि चरस खरेदी केलं होतं आणि तो यावलला घेऊन जात होता. आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीला अटक करून पुढची कारवाई चोपडा शहरचे पोलीस करत आहेत. या कारवाईमध्ये प्रामुख्यानं चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, त्याच्यानंतर त्यांची टीम मदन पावरा आणि इतर सर्व त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी या लोकांनी ही कारवाई केलेली आहे. या चालू वर्षातली ही गांजाची आमच्या चोपडा उपविभागातील ही पहिलीच कारवाई आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोग टाकी आंदोलनावर बोलताना प्रणिती शिंदे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. बीड आणि परभणी जिल्ह्यात नवीन माहिती समोर येत असताना मुख्यमंत्री यावर ठोस पाऊल का उचलत नाहीत असा सवाल त्यांनी केलाय. बीड जिल्ह्यातील देशमुख प्रकरणावरही शिंदे यांनी निषेध व्यक्त केला आणि दोषींवर कारवाईची मागणी केली. सिंधुदुर्ग विमानतळ बीड प्रकरणात सरकार अजिबात गंभीर नाहीये, प्रणिती शिंदे. सिद्धरामेश्वराची यात्रा ही आपल्या गावाची आणि जिल्ह्याची आहे. यामध्ये अनेक भक्त या अक्षदा सोहळ्यात रमले आहेत. माणुसकीचे सागर सिद्धरामेश्वरांचे चरण स्पर्श करून आम्ही सर्वजण नतमस्तक झालो आहोत. सिद्धरामेश्वराकडे प्रार्थना करत आहोत की सर्वांच्या इच्छा, अपेक्षा, मनोकामना पूर्ण होऊ देत. हे वर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागातून राहून कष्ट करण्यासाठी सुखाचं आणि समृद्धीचं जाऊ. मत्स्यजोग टाकी आंदोलनावर ते म्हणाले, सरकार या बाबतीत अजिबात गंभीर नाहीये. बीड परभणीमध्ये रोजचे नवे पैली दिसून येत असून नवीन माहिती समोर येत आहे. तरीही मुख्यमंत्री या बाबतीत गंभीर नाहीयेत. राजीनामा दिला पाहिजे, मात्र तोही घेत नाहीयेत. यामुळे एकंदरीतच हे सरकार निगरगठ्ठ झाले असे दिसून आले आहे. ज्या क्रूर पद्धतीने देशमुख यांना 4 तास मारलं गेलं त्याचा मी निषेध करते. सुरेश धस म्हणाले की जनावराला असं मारलं तर अंगावर शहार येतात, हे तर माणसाला मारत आहेत. आणि असं बीड जिल्ह्यातील पहिल्यांदा झाले नाहीये, तर बीड जिल्ह्यात अशा गोष्टी प्रसिद्ध होतच आहेत. आतापर्यंत हे सगळे प्रकरण झाकले गेलेत, मात्र आता त्यांना हे भोगावं लागणार असून त्यांना अटक झाली पाहिजे. नवीन या ठिकाणी नवीन काहीतरी माहिती लोकांसमोर येते, तरीही मुख्यमंत्री याबद्दल गंभीर राजीनामा दिला पाहिजे तो पण घेत नाहीत. एकंदरीत आपल्याला दिसून येते की निगरगट्ट असं सरकार हे झालं. मंत्र्याच्या जवळ जे सहकारी जे ते आरोप पण सरकार आरोपी करत नाही, त्यांच्यावरती मोक्का लावला जात नाही. यासाठी ग्रामस्थ सगळे आक्रमक. याचे मी निषेध करते. ज्या पद्धतीत क्रूर पद्धतीत 4 तास त्या माणसाला देशमुखांना मारलं गेलं आणि हे देशभरात चाललंय, पूर्ण महाराष्ट्रात चाललंय. हे कोणीतरी म्हणाले, सुरेश धस म्हणाले की
म्हणजे जनावराला जरी असं मारलं तर अंगावर शहर येतो, तो माणसाला मारतायत आणि हे पहिल्यांदा असं झालं नाहीये बीड जिल्ह्यात. बीड जिल्हा हा ह्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत हे सगळे प्रकरण झाकले गेले आहेत आणि म्हणून या लोकांना आता ते भोगावं लागणार आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. टाळे ठोकण्याच्या धमकीवर प्रतिक्रिया व्यक्त करत माजी आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केलंय की आम्ही धमक्यांना भीक घालत नाही. ते म्हणाले की विरोधक म्हणून चुकीच्या गोष्टींना विरोध करतच राहणार. तसेच विमानतळ सुरू न झाल्यास जनतेला आणि शिवसैनिकांना सोबत घेऊन टाळे ठोकण्याची तारीख जाहीर करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. सी वर्ड प्रकल्प. आम्ही धमक्यांना भीत नाहीत, वैभव नाईक म्हणाले. सिंधुदुर्ग विमानतळाला टाळे ठोकून दाखवताच तुमच्या घराला टाळ ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा धमकीवजा इशारा खासदार नारायण राणे यांनी कणकवली येथील एका कार्यक्रमात दिल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया देत आम्ही धमक्यांना भीक घालत नाही, विरोधक म्हणून चुकीच्या गोष्टींना विरोध करत राहणार. तुम्ही त्या सुधारायचे आहेत, मात्र ते तुम्ही कसे करणार नाही. तुम्ही कसे निवडून आलात हे जनतेला माहिती आहे. विमानतळ सुरू न झाल्यास जनतेला व शिवसैनिकांना सोबत घेऊन तारीख जाहीर करून तळे ठोकू, असं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं आहे. खरं तर हे विमानतळ सुरू करण्यासाठी आधी खासदार विनायक राऊत सातत्याने प्रयत्न करत होते. उद्योजींच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन झालं, परंतु त्यानंतर आपण गेल्या 2-4 महिन्यापूर्वी आम्ही बघितलं की एक पत्र दिलं की विमानतळामध्ये विमान सुरू व्हावं म्हणून, परंतु अजूनही हे विमान सुरू झालं नाही. ही आपलं अपयश आपण लपवत आहेत. खरं तर याआधी सुद्धा आपली संस्कृती आहे, घरात घुसून मारू, घराला टाळं ठोकू. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गेले अनेक वर्ष काम करतोय आणि आपली ही भूमिका, कालची भूमिका ही आपली उद्विग्न होती की आपला विजय हा जनतेने कशाच्या रूपाने आपल्याला विजय आपण मिळवलेला आहे. ठोकशाहीला स्वीकारून, लोकांना आमिष देऊन आपण विजय मिळवलेला आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे ही आपली उद्विग्नता आपण व्यक्त काल माझ्या रूपाने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. परंतु अशा धमक्यांना मी कधी भीक घातली नाही आणि यापुढे काय भीक घालणार नाही. खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विरोधी पक्षातले जे काही चुकीचे दाखवू ते खरं तर तुम्ही सुधारलं पाहिजे. तुम्ही विमानतळ सुरू केलं पाहिजे. परंतु आपण विमानतळ सुरू करताना माझ्या घरात घुसून मला टाळे ठोकण्याची किंवा मला धमकी देण्याचा आपण प्रयत्न करताय. खरं तर अशा धमक्यापेक्षा आज विमानतळ सुरू होणं हे गरजेचं आहे. आज लोक सत्ताधाऱ्यांपेक्षा बरोबर विरोधी म्हणून आम्हाला सुद्धा जिल्ह्यातील जनते, पर्यटन विचारतायत की विमान तळाबद्दल आपण पत्रकार सुद्धा विचारताय. अनेक वेळा हे प्रश्न निर्माण होत आहेत की विमानतळ असून विमान बंद होत चाललं विमानतळ आणि त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आमचं काम आहे आपण लवकरात लवकर विमान मुंबईला जाणारं सुरू करावं, म्हणजे टाळ्या लागण्याची ही वृत्तीच होणार नाही. परंतु असं असलं तरी आम्ही विरोधी पक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला घेऊन, आमच्या शिवसैनिकांना घेऊन आपण किती विरोध केला तरी आम्ही शांततेच्या मार्गाने हे विमानतळ सुरू होण्यासाठी जे विरोधी पक्ष म्हणून प्रयत्न करायला लागतील, जिथे आवाज उठवावा लागेल, जिथे टाळं ठोकावं लागेल तिथे आम्ही ते ठोकणारच, एवढं मात्र नक्की. खरंच म्हणजे जे आम्ही वक्तव्य दिलं आहे त्याला अनुसरून आम्हाला काम हे करावंच लागेल, कारण लोकांच्या हिताचा प्रश्न आहे. म्हणून कोणी आमच्या घराला टाळ ठोकलं किंवा आम्हाला धमकी दिली तरी हे टाळ ठोकण्याचं काम थांबणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्ही तारीख जाहीर करू आणि विमानतळ मुंबई विमानतळ नाही सुरू झालं तर हे आम्हाला टाळं ठोकावंच लागतं. तर आता आपण बघितलं असाल की सी वर्डला आमचा विरोधक म्हणून विरोध नाही आहे. आता हा सी वर्ड प्रकल्प फक्त जमीन घेण्यासाठी होता, ह्याच्यात आता आपण काही दिवसांनी उघडे पडणार आहोत. आज सी वर्ड असून देत किंवा पारंपरिक मच्छीमारांना जी संरक्षण असून देत किंवा रिफायनरी असून देत, हे सगळे आता हे तुम्ही आता सगळेच तुम्हाला दिलेले आहेत. लोकप्रतिनिधी खालपासून वरपर्यंत सगळे तुमचे आहेत, सत्ता तुमच्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही हे प्रकल्प करा.
तुम्हाला कोणताही विरोध राहणार नाही, परंतु प्रकल्पाच्या नावाखाली जागा घेऊ नका, तर त्याला आमचा विरोध राहील. सुरू संदर्भात त्यांनी जमिनीची खरेदी टाळण्याचा सल्ला देखील दिलाय. मुंबईच्या 27 बीएमसी रुग्णालयांमध्ये आजपासून औषधांचा पुरवठा पूर्णपणे थांबलाय. फक्त 3 ते 4 दिवसांची औषधे शिल्लक असून त्यानंतर रुग्णांना औषधांची तुटवडा भासू शकतोय. औषध पुरवठादारांनी पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतलाय. ऑल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितलंय की सुमारे 48 पुरवठादारांचे 120 कोटी रुपये बिल बाकी आहेत, ज्याचे पेमेंट बीएमसीनं केलं नाहीये. त्यानुसार बीएमसी रुग्णालय आणि संबंधित सुविधांना औषध पुरवठा रोखण्यात येईल, जोपर्यंत सर्व बकाया पेमेंट केलं जात नाही तोपर्यंत. मुंबईच्या 27 बीएमसी रुग्णालयात आजपासून औषध साठा पुरवठा पूर्णपणे थांबवला आहे. फक्त 3 ते 4 दिवसांची औषधे बीएमसी रुग्णालयात शिल्लक आहे. यानंतर रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागेल. बीएमसी रुग्णालयातील रुग्णांसाठी वाईट बातमी आहे. औषध पुरवठादारांनी पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले की सुमारे 48 पुरवठेदारांचे 120 कोटी रुपये बाकी आहेत, ज्याचे पेमेंट बीएमसीने केलेले नाही. बीएमसी रुग्णालये आणि संबंधित सुविधांना आजपासून औषधांचा पुरवठा रोखण्यात येईल, जोपर्यंत सर्व बकाया पेमेंट केले जात नाहीत. मनपा रुग्णालयामध्ये औषध पुरवठादारांवर 6 महिन्यांपासून 4 वर्षाच्या कालावधीत सुमारे 120 कोटी रुपये बाकी आहेत. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन,
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. नाशिक ग्रामीण जिल्ह्यात 2 चोरीच्या घटनांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विळुंजे गावात 5,23,174 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. तर हर्सुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घरफोडी करून 26,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी या चोरीचे गुन्हे कबूल केले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण जिल्ह्यात 2 चोरीच्या घटनांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील विळुंजे गावातील श्री भगवान महाले यांच्या घरात अज्ञात आरोपींनी संमतीशिवाय प्रवेश करून 5,23,174 रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती. तसेच 15 डिसेंबर 2024 रोजी हर्सुल पोलीस ठाणे हद्दीत वाघेरा शिवारात अज्ञात आरोपींनी घरात संमतीशिवाय प्रवेश करून 26,500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला नेला होता. त्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं तपास सुरू केला होता आणि नाशिक शहर परिसरात गुप्त माहितीच्या आधारे 5 आरोपींना त्यांनी अटक केली आहे. आरोपींनी कबूल केलाय की त्यांनी त्र्यंबकेश्वर व हर्सुल परिसरातील या दोन्ही गुन्ह्यांमध्ये आपला सहभाग होता. सदर आरोपींनी घरफोडी व जबरी चोरीचे 2 गुन्हे कबूल केले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींना हर्सुल पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं होतं. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या या यशस्वी कारवाईसाठी श्री विक्रम देशमाने व श्री आदित्य मिरखेलकर यांचं मार्गदर्शन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अभिनंदनास पात्र आहेत. सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सोलापूर MIDC पोलीस स्टेशनला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. सुशील वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांविरोधात सोलापूर कोर्टात खासगी फिर्याद दाखल आहे. आज कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली असून पुढील सुनावणी 20 जानेवारी रोजी होणार आहे. नवी मुंबई दाखल असलेल्या सोलापूर कोर्टातील फिर्यादींवर सुनावणीला आजपासून सुरुवात. सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सोलापूर MIDC पोलीस स्टेशनला अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. सुशील कराड आणि त्याच्या साथीदाराविरोधात सोलापूर कोर्टात खासगी फिर्याद दाखल आहे. याबाबत आज कोर्टात सुनावणी झाली असून 20 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. सर, आज सुशील वाल्मिक कराड याच्या विरोधात सुनावणी जी आहे ती घेण्यात आली होती. आपण आपल्या आशयाने आपल्या वतीने केस दाखल केले. काय नक्की सुनावणी झाली आणि काय केसचं पार्श्वभूमी आहे, काय सांगा? याची पार्श्वभूमी अशी आहे की मी मागे पण सांगितलेलं होतं की सुशील वाल्मिक कराड व त्याचे 2 साथीदार यांनी पीडितेची 2 बल्क ट्रक, 2 कार, 2 गाड्या, तिचं असलेला प्लॉट हा बळजबरीने काढून घेतला. प्लॉट तर खरेदी करून घेतला. त्यानंतर जे पीडितेचा पती होता, तिचे जे काही सोनं होतं ते परळी येथील सराफ टाक यांना विकलं. त्याचे पैसे देखील कराड्याने स्वतःकडे ठेवून घेतले. त्याला मारहाण केली, रिव्हॉल्वर लावले, पीडितेच्या लहान मुलीला देखील मारहाण केली. अशाची फिर्याद तिने फिर्याद वजा तक्रारी अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर आज रोजी सुनावणी होती. सुनावणी दरम्यान
सुनावणी दरम्यान आज BNSSच्या नवीन तरतुदीप्रमाणे पोलिसांचे म्हणणे आवश्यक असल्याने न्यायालयाने MIDC पोलीस ठाणे सोलापूर यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आणि सुनावणीस पुढील 20/1/2025 ही तारीख नेमण्यात. सर, नेमकं सुशील कराडचं सोलापूर कनेक्शन काय आहे आणि या घटना नेमकं सोलापूर फिर्याद का दाखल करण्यात आली? पीडिता व तिचा पती हे मूळचे सोलापूर येथील रहिवासी आणि ते परळी येथे सुशील कराडकडे कामास गेलेले होते. तिचा पती हा सुशील कराड हा तिकडे कामाला गेलेला होता आणि ज्यावेळेस घटना घडली, मारहाण झाली, परळीमध्ये झाली, आपल्या जीवाला धोका आहे त्यांची भीती त्यांना एवढी बसली की आपण इथे जगू शकणार नाही. त्यामुळे पीडिता व तिचे संपूर्ण कुटुंब हे सोलापूरला आले. सर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी आमदार संदीप नाईक यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी नवी मुंबईतील नागरिकांनी विविध समस्या संदीप नाईक यांच्याकडे मांडल्या, ज्यावर त्यांनी समस्या दूर करण्याचा प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच संदीप नाईक यांनी मनपा निवडणुकीसाठी पुढील 3 महिन्यात निवडणुका होणार असल्याचा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला. पुढील 3 महिन्यांमध्ये मनपा निवडणुका होतील, संदीप नाईक यांनी व्यक्त केला विश्वास. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी आमदार संदीप नाईक यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी नवी मुंबईतील अनेक नागरिकांनी आपल्या विविध समस्या संदीप नाईक यांच्याकडे मांडल्या असून या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया संदीप नाईक यांनी दिली आहे. तर मनपा निवडणुकीची सर्वच नागरिक आवर्जून वाट पाहत असून पुढील 3 महिन्यांचे मनपा निवडणुका होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सर, आज अपने कार्यकर्ताओं के साथ उनकी समस्याएं सुनने के लिए कार्यक्रम आयोजित किया। लोगों ने कौन कौन से मुद्दे उठाए हैं और क्या आपने समाधान? देखिए कि हर हफ्ते नवी मुंबई के और खास करके बेलापुर के नागरिकों को मैं मिलता हूँ. आज काफी सारे विषय लेके आज नागरिक यहाँ पे आए. कुछ NMC से कनेक्टेड थे, कुछ पोल्यूशन कंट्रोल बोर्ड से कनेक्टेड थे, कुछ जॉब के लिए थे. तो आज उनकी सब बातें सुन के उनके विषयों के लिए समाधान करने के लिए मैं महानगर पालिका और जो भी अधिकारी वर्ग है उनसे मैं बात कर रहा हूँ. प्रमुखता कौन कौन से मुद्दे लोगों ने उठाए? देखिए कि सब कुछ लोगों के निजी विषय है, कुछ महानगर पालिका से रिलेटेड सब्जेक्ट्स है, कुछ पोल्यूशन कंट्रोल बोर्ड से कनेक्टेड विषय. तो अलग अलग विषयों के लिए मुझे लोग मिले हैं, कुछ इन्विटेशंस देने के लिए भी लोग मुझे मिले हैं. तो सबकी बातें सुनते हुए रूटीन के दौर पे जैसे मैं काम करता हूँ वैसे ही मैंने काम की शुरुआत की है और लोगों की बातें समझना और उनको उसके लिए एक समाधान देना, उसके लिए सॉल्यूशन देना, उनके काम पूरा होना, इसके लिए मैं कार्यरत रहूँगा. सर, पिछले 5 साल से मुंबई महानगर पालिका के चुनाव नहीं हुए, अभी आपको क्या लगता है कब तक चुनाव हो सकते हैं और होंगे? आपके क्या मुद्दे हैं? जल्द से जल्द चुनाव होने चाहिए. सभी लोग अभी इंतजार कर रहे हैं कि महानगर पालिका के चुनाव जल्द से जल्द हो और मैं उम्मीद करता हूँ कि आने वाले 3 महीने ही में ही चुनाव लगेंगे और लोगों को अपने वार्ड का लोक प्रतिनिधि चुनने का मौका मिलेगा. आने वाले समय में कैसे आप बीजेपी आ रहे हैं? देखिए कि अभी मैंने रूटीन में काम शुरू किया है और मैं काम करता रहूंगा.
सर आगामी चुनाव में किस तरह का समीकरण रहेगा? देखिए अभी चुनाव लड़ेंगे तो समीकरण आपको बताऊंगा मैं। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037, श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। बुलढाणा जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाने आज शासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन केलं। संघाने जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघास मान्यता देण्याची, प्रलंबित असलेली 40% अनुदान वाढ देण्याची, तसेच नवीन ग्रंथालयास मान्यता देऊन ग्रंथालय वर्ग बदलण्याची, तसेच सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्यासह इतर मागण्या देखील मांडल्या आहेत। बुलढाणा जिल्हा सार्वजनिक ग्रंथालयाचे संघाचे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन। जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघास मान्यता देण्यात यावी, प्रलंबित असलेली 40% अनुदान देण्यात यावे, नवीन ग्रंथालयास मान्यता देऊन ग्रंथालय वर्ग बदल करण्यात यावे आणि सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी आज शासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयासमोर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालयाच्या संघाने एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे। मी निशिकांत मधुकर ढवळे या ग्रंथालय संघाचा मी सचिव आहे आणि खरं म्हटलं तर अत्यंत दुर्लक्षित अशी आमची सगळी चळवळ आहे। खऱ्या अर्थानं ज्ञानसंपन्न समाज असला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला प्रत्येक कण आज या ठिकाणी अतिशय उपेक्षित असे जीवन जगतो आहे। त्या प्रत्येकाला खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची संधी मिळावी हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। शासनाकडे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अनेक प्रकारच्या आहेत आणि शासनाला या सगळ्या मागण्या आतापर्यंत ज्ञात आहेत, परंतु दुर्लक्ष असल्यामुळे आजही ग्रंथालय चळवळीकडे पाहण्याचा त्यांचा निराशाजनक जो दृष्टिकोन आहे तो बदलावा याकरता आम्ही आज या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। जिल्ह्यात भारतीय किसान संघानं आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं। संघानं राज्य सरकारकडून सरसकट दुष्काळ घोषित करून आर्थिक मदत, पीक विम्यातील अटी दूर करून त्वरित विमा देण्याची, वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प पैनगंगा नदीपर्यंत आणण्याची, शेतकऱ्यांना सन्मान निधी 20,000 रुपयांपर्यंत करण्याची आणि वन्य प्राण्यांपासून पिकांचं होणारं नुकसानीच्या भरपाईसाठी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघाचे एक दिवसीय धरणे आंदोलन। राज्य सरकारने सरसकट दुष्काळ घोषित करून आर्थिक मदत द्यावी, पीक विमा मधील अटी दूर करून पीक विमा त्वरित देण्यात यावा, वैनगंगा ते नळगंगा हा प्रकल्प पैनगंगा नदीपर्यंत न्यावा आणि शेतकऱ्यांना सन्मान निधी 20,000 रुपयांपर्यंत करावा आणि वन्य प्राण्यांपासून पिकाचं संरक्षण, नुकसान भरपाई देण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी आज भारतीय किसान संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे। मी बाबूराव देशमुख, भारतीय किसान संघाचा विदर्भ प्रांताचा अध्यक्ष। पूर्ण विदर्भामध्ये आज आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कचेरीवरती शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। आताच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आता मागील काही महिन्यात तुम्हाला माहीत आहेच की खूप अतिवृष्टी झाली, पावसामुळे खूप पिकांचं नुकसान झालं, पिकं डुबले, तर त्याबद्दल सरसकट दुष्काळ महाराष्ट्र शासनाने जाहीर करावा। पीक विम्याबाबत अडथळे दूर करून शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून द्यावा। जो वैनगंगा ते
नळगंगा जो प्रकल्प आहे तो पुढे पैनगंगेपर्यंत न्यावा आणि शेतकऱ्याला सन्मान निधी हा 20,000 रुपयापर्यंत वाढवून द्यावा, अशा विविध मागण्याकरता आम्ही आज हे आंदोलन करत आहोत. जालना जिल्ह्यातील ड्रायपोर्ट प्रकल्पाला काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी निवडणूक प्रचार काळात आणलेला प्रकल्प असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या ड्रायपोर्टच्या उद्घाटनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली. त्यानंतर आज ड्रायपोर्ट प्रकल्प हा फक्त निवडणूक प्रचार काळात आणलेला प्रकल्प आहे, खासदार कल्याण काळे म्हणाले. जालना जिल्ह्यासाठी व परिसरातील शेतकऱ्यांसाठी व औद्योगिक वसाहतीतील व्यापाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत जालना येथे ड्रायपोर्ट उभारण्यात आला आहे. या ड्रायपोर्टमध्ये कोट्यवधी रुपये शासनाने खर्च झाले आहे. या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या ड्रायपोर्टचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. यावेळी मोठा गाजावाजा करत या ड्रायपोर्टची चर्चा मतदारसंघात सह संपूर्ण राज्यभरात झाली होती. मात्र आता हा ड्रायपोर्ट अधुरा आहे आणि याच संदर्भात जालन्याचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल यांची भेट घेऊन ड्रायपोर्ट संदर्भात माहिती दिली होती. आज खत टंचाई संदर्भात बैठक घेतली, चर्चा केली. आपल्या जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक दिवसापासून तक्रारी होत्या की आमच्या जिल्ह्यामध्ये खताची टंचाई आहे आणि त्या टंचाईला दूर करावं या उद्देशाने बैठक घेण्यात आली होती. बरेच मुद्दे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीने मांडले आणि त्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीने मुद्दे मांडले. त्याच्यावर आपण शेतकरी प्रतिनिधी, त्याच्याबरोबरच लोकप्रतिनिधी आणि औषध खत बियाणं विक्रेता संघटन त्यांचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर काय तोडगा काढायचा, काय मार्ग काढायचा, त्या दृष्टीने ही मिटिंग आयोजित करण्यात आली आणि यानंतर शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा खताचा तुटवडा भासणार नाही याची काळजी अधिकारी पातळीवर घेतली जाते. साहेब, आगामी ज्या स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे त्या ठाकरेगड जो आहे तो स्वबळावर लढवणार आहे. यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं. मला कोण काय बोललो त्याची मला कल्पना नाही, परंतु तरी सुद्धा महाविकास आघाडी एकत्र येऊन बैठका घेईल आणि पुन्हा एकदा एकत्र निवडणूक लढू अशी मला खात्री वाटते. काँग्रेस कल्याण पूर्व येथील 100 फूट रोडवर भरदिवसा मुलींची छेड काढणाऱ्या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. टेम्पोमधून मुलींची छेड करणाऱ्या आरोपींना संबंधित विद्यार्थिनींनी धडा शिकवला आणि नागरिकांनी देखील त्यांना चांगली अद्दल घडवली आहे. रोशन शर्मा, कपिल जयस्वाल आणि आशिष कुमार गौतम अशी या आरोपींची नावं असून कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कल्याण पूर्वेत भरदिवसा रस्त्यात मुलींची छेड काढणाऱ्या 3 आरोपींना अटक. कल्याण पूर्व येथील 100 फूट रोडवर भरदिवसा मुलींची छेड काढण्याचा प्रकार घडला आहे. टेम्पोमधून मुलींची छेड काढण्याच्या 3 आरोपींना संबंधित विद्यार्थिनींनी चांगलाच धडा शिकवला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांनीही आरोपींना चांगलीच अद्दल घडवली आहे. रोशन शर्मा, कपिल जयस्वाल आणि आशिष कुमार गौतम अशी या 3 आरोपींची नावे असून कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी या 3घांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यार
याची तिघींची नावं घ्या. सिनियर साहेबांनी नावं सांगितले तिघींचे, व्हॉट्सअपला सांगितलं. थांब 100 फुटी रोडची ही घटना आहे. सॉकेत कॉलेजकडून काही मुली 7-8 मुली ह्या 100 फुटी रोडनी येत असताना एका टेम्पो चालकाने एका मुलीची छेड करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलींनी त्याला प्रतिरोध केला, तर टेम्पोवाला उतरला आणि त्याच्या 2 मित्रासह तो दादागिरी करायला लागला. त्यावेळी सर्व मुलींनी मिळून त्यांना यथेच्छ चोप दिलेला आहे आणि त्या मुलांना चांगलं दुरुस्त केलं. वेळेतच पोलीस पोहोचली. त्या 3ही मुलांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे. त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांचे मेडिकल करून अटक करून त्याच्यावरती योग्य ते कारवाई करण्यात येणार आहे. मुलांचे नाव आहेत रोहन शर्मा, कपिल जयस्वाल आणि आशिष कुमार गौतम असे 3 मुलं आहेत. हे टेम्पो चालक आहेत. नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटानं शेतकऱ्यांसह नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर धडक दिली. 12 जानेवारी रोजी नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीची मुदत संपली असून 4000हून अधिक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करणं बाकी आहे. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन खरेदीची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाची शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयावर धडक. नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी बंद झाली असून तात्काळ खरेदीला मुदतवाढ द्या या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. नाफेड मार्फत हमीभावाने खरेदी करण्यात येत असलेल्या सोयाबीन खरेदीची मुदत 12 जानेवारी रोजी संपली असून शासनाने खरेदी बंद केली. मात्र ऑनलाईन नोंदणी न झालेल्या 4000च्या वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करणे बाकी आहे. हमीभाव आणि बाजारभावात प्रति क्विंटल 1000च्या वर तफावत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून शेतकऱ्यांचे खरेदी विक्री संस्थेकडे प्राप्त झालेल्या अर्जाची ऑनलाईनला नोंदणीला व सोयाबीन खरेदीला सुद्धा मुदतवाढ देण्यात यावी. 6 जानेवारी अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत होती, परंतु मुदतीच्या आत खरेदी विक्री संस्थेकडे प्राप्त झालेल्या अर्जाची ऑनलाईन नोंदणी झाली नाही. त्यात शेतकऱ्यांचा दोष नाही. त्यामुळे सोयाबीन खरेदीची आणि ऑनलाईन नोंदणीची तारीख वाढवण्यात यावी अशी मागणी भाजप सरकार विरोधात प्रचंड नारेबाजी करून शिवसेना ठाकरे गटाने शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयावर धडक दिली आहे. नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी सुरू होती आणि त्याची 12 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत होती, परंतु फार धीम्या गतीनं सोयाबीन खरेदी केल्या गेलं. या शासनाच्या काळात, या भाजप आणि शिंदे फडणवीस सरकारच्या काळामध्ये धीम्या गतीनं खरेदी केल्यामुळे जवळपास 50% शेतकरी 6-6.5 हजाराच्या वर शेतकरी अद्यापही सोयाबीनच्या खरेदीपासून वंचित आहे. बाजारभाव जर बघितले आणि हमी भाव जर बघितले तर प्रति क्विंटल मागे 1500 ते 2000 रुपयाचा डिफरंट असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे या शासनाने, या सरकारने तात्काळ नाफेड खरेदीचे मुदतवाढ देण्यात यावी, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. माननीय उच्च न्यायालय गठीत सन्माननीय समिती सदस्यांनी नदी प्रदूषणाबाबत प्रशासकीय कामकाजाची माहिती देत असताना
नागरिकांना प्रदूषणमुक्त गोदा अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रत्येक रविवारी दुपारी 4 वाजता रामकुंडावर नाशिक येथे एकत्र येऊन या अभियानात सहभागी होण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. गोदावरीच्या प्रदूषणाच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे राजेशजी पंडित सर आपल्याबरोबर आहे आणि सातत्यपूर्ण 9 वर्षापासून ते ह्याबाबत लढा देतात आहे. तर आपण जे प्रदूषण आहे गोदावरीचं प्रदूषण असं वाटतंय म्हणजे प्रशासनाचा दावा आहे गोदावरी एकदम प्रदूषण मुक्त झाली आहे. अधिकारी पाणी पिऊ शकतात, मुख्यमंत्री आले तर ते पाणी पिऊ शकतात असं त्यांचा दावा आहे. पण खरंच गोदावरीचं प्रदूषण मुक्त झालंय का ते सरांकडूनच ऐकलं. प्रदूषण मुक्त तसं आज जर आपण पाहायला गेलो तर झालेलं नाहीये आणि आजही हायकोर्टने जे सांगितलेलं आहे की गोदावरीचं पाणी हे ह्युमन कन्झम्पशनसाठी म्हणजे पिणं स्नान करण्यास हे अनफिट आहे आणि डेंजरस टू हेल्थ आहे असं हायकोर्टने डिक्लेअर केलेलं आहे. इथं बोर्ड लावायला लावलेत सगळीकडे अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड डेंजरस टू हेल्थ म्हणून. आता हे प्रदूषण विविध अँगलनी आहे, 3-4 कारणं आहेत त्याची. परंतु सर्वात मोठं जे कारण आहे ते आहे सिवेजचं. आपण जर डायव्हर्ट करतो की हे निर्माल्य वगैरे ते तर आहे पण ते 1% वगैरे आहे. 90% जे पोल्युशन आहे ते सिवेज आणि सॉलिड वेस्टचं वगैरे आहे. आता सिवेजच्या पोल्युशनला हजारो कोटी रुपये येत आहेत त्या कुंभमेळ्याच्या याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये 9 STPs नवीन बांधणार आहे असं आणि अद्ययावत STPs बांधणार आहेत. एक्झिस्टिंग STPsना अपग्रेड करणार आहे. टेक्निकल अडचण वेगळी आहे. टेक्निकल अडचण जी आहे ती STP तर प्रॉपर ट्रीट करेल. समजा आपण अश्युम करू ते अद्ययावत होतील आणि ते प्रॉपरली ट्रीट करेल. परंतु आपली जी बेसिक डिमांड आहे जर आपल्याला पोल्युशन कायमस्वरूपी थांबवायचं असेल तर आपल्याला सिवेजचं ऑडिट करणं हे भाग आहे. सिवेजचं ऑडिट म्हणजे काय का आपण लोकसंख्या किती आहे, सिवेज जनरेट होतं किती आहे, ते प्रॉपरली STPs पर्यंत पोहोचतंय का नाही पोहोचतंय आणि STP मधनं प्रॉपरली ट्रीट होऊन नंतर ते बाहेर पडतंय का नाही पडतंय हे सगळं सिवेज ऑडिटमध्ये येईल. आणि हे जर पुढच्या 50 वर्षाचं कॅल्क्युलेशन करून जर समजा आपण केलं तरच गोदावरीचं प्रदूषण मुक्त होण्यास त्याचा फार मोठा हातभार लागेल. राहिला विषय सॉलिड वेस्टचा वगैरे तसे सॉलिड वेस्ट हे शेवटी सिटिझन्सवर आणि प्रशासनावर दोघांवरही अवलंबून आहे. तर मग त्याच्यात मोठ्या प्रमाणावर अवेअरनेस कॅम्पेन्स प्लस प्रॉपर ट्रीटमेंट ऑफ द सॉलिड वेस्ट ऑल्सो अशा आणि इंडस्ट्रियल पोल्युशन हा एक थर्ड फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. इंडस्ट्रियल याच्यामध्ये आता त्यांनी सोल्युशन काढलंय कारण ते जे प्लेटिंग इंडस्ट्री वगैरे केमिकल जे इंडस्ट्रियल पोल्युशन होत होतं ते आपल्या गोदावरीमध्ये पण डायरेक्टली मिक्स होतंय. चिखली नाला वगैरे सोमेश्वरच्या अपस्ट्रीममध्ये आणि नंदिनीमधनं सुद्धा गोदावरीमध्ये येतं. तर त्याच्यासाठी CETP करायला लावला होता. तर CETPचं टेक्निकल अडचण अशी आली की ते म्हणत होते ट्रीट करून मग कॉर्पोरेशनच्या ह्याच्यात सोडावं. पण कॉर्पोरेशनचे STPs हे मेकॅनिकल ट्रीटमेंटसाठी आहेत, केमिकल ट्रीटमेंटसाठी नाही. उद्या एखाद दिवशी फेल्युअर झालं तर आपले सगळे STPs प्रॉब्लेममध्ये येतील म्हणून तो कॉम्प्लिकेशन होतं. पण आता ते असं ठरलंय की MIDCच जागा देणार आहे. त्या जागेमध्ये एक तर आपल्या इथे प्रॉब्लेम हा आहे की सातपूर आणि अंबड MIDCमध्ये सिवेज नेटवर्कच नाही आहे. आपल्या इथं तरी कॅरी करायला नेटवर्क आहे, तिथं नेटवर्कच नाही आहे. तर तिथून जे सिवेज जनरेट होतं ते तिथल्या ओढ्यांमध्ये नाल्यांमध्ये वगैरे जातं डायरेक्टली आणि ते आपल्या नद्यांमध्ये म्हणजे पुढे जाऊन नद्यांमध्ये आपल्या मेन गोदावरीमध्येच येतं. तर त्यांचं MIDCचं नेटवर्क उभं करणे हा सुद्धा एक मेजर टास्क आहे. ते तिथल्या तिथं कलेक्शन करून तिथल्या तिथे ते ट्रीट करणे आणि तिथेच CETP टाकणे असं ते प्लॅनिंग चाललं. प्रश्न असा आहे की मागच्या कुंभमेळ्यामध्येच आपण म्हटलं होतं की जर पाणी गोदावरीचं स्नानायोग्य नसेल तर स्नानावर बंदी आणावी. आता आपणकडे 2 वर्ष आहेत, हजारो कोटी रुपये येत आहेत. तर आपलं शासन प्रशासनाला हे म्हणणं आहे की या कालावधीमध्ये तुम्ही गोदावरीचं पाणी हे पिण्यास स्नानास योग्य करा. गोदावरी मी जेव्हा बोलतोय त्यावेळेला गोदावरी म्हणजे एंटायर कॅचमेंट बोलतोय. गोदावरीचं पाणी त्याच वेळेला पिण्या आणि स्नानास योग्य होऊ शकतं ज्यावेळेला सर्व तिच्या ट्रिब्युटरीज पण पिण्या आणि स्नानास योग्य होते. तर हे आपल्याकडे 2 वर्षाचा अवधी आहे. हजारो कोटी रुपये येत आहेत, तिच्यामुळे येत आहेत. कारण गोदावरीमुळे कुंभ आहे आणि कुंभामुळे पैसे आहे. तर गोदावरी केंद्रस्थानी ठेवून म्हणजे आमच्या चिन्मय उदगीरकरच्या भाषेमध्ये कुंभमेळा हा जर एक मूव्ही पकडला
तर मूवीची हिरोईन, मेन हिरोईन ही गोदावरी. तर गोदावरी जर असेल तर नाशिक आहे, तर कुंभ आहे. आणि आता जे देवंजनी आमचे सहकारी म्हणत होते, पहिलं तर संगम नीट करा, अरुणा पुनर्जीवित करा. या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या आता सगळ्या जनतेचा याच्यात सहभाग गरजेचा आहे. ज्या वेळेला जनता समाज एखादी इच्छा व्यक्त करतो त्यावेळेलाच ते काम होतं. एक 4-5 लोकांनी आम्ही किती 12-15 वर्षापासून प्रयत्न करतो, तसं होत नाही. तर जास्तीत जास्त संख्येने या विषयासाठी जोडल्या जा, कारण हा आपल्या नाशिकच्या आता इज्जतीचा सवाल. सोलापूरमधील सिद्धार्थनगर येथील वैभव वाघे यांच्या खुनाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला. वैभव दिघे यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाला होता आणि या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्रमोद गायकवाड यांच्यासह त्यांचे साथीदार विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर श्रद्धांजली वाहण्यासाठी मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. या कॅन्डल मार्चमध्ये वैभव वाघे यांच्या खून प्रकरणात अटक असलेल्या आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. सिद्धार्थनगर येथील वैभव वाघेच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काढण्यात आला कॅन्डल मार्च. सोलापूरमधील सिद्धार्थनगर येथील वैभव वाघे याच्या खुनाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला. सिद्धार्थनगर येथील मारहाणीत वैभव वाघे यांचा मृत्यू झाला होता. वैभव वाघे यांच्या खून प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्रमोद गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वैभव वाघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. विचार क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सोलापूर शहरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला. वैभव वाघे यांच्या खून प्रकरणात अटक झालेल्या आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. मी रुपाली जाधव, वैभव वाघेची लहान बहीण आहे. त्या 31 डिसेंबरच्या 2024च्या रात्री सोसायटीमध्ये भीमा कोरेगावला निघालेल्या मुलांना जी मारहाण झाली त्याबद्दल जी न्यूज कळाली भावाला, त्याच्या मदतीसाठी भाऊ माझा धावून गेलेला होता सोसायटीमध्ये. तर तिथे गेल्यानंतरनी गायकवाड घराण्यातल्या सगळ्या लोकांनी त्याला जे पूर्ववैमनस्यामध्ये पण ही झालेलंच होतं तरीसुद्धा तेव्हा ही दखल घेतली नव्हती. आणि यावेळेसही त्यांनी भावाला एवढा अति जास्त निर्गुणपणे मारलेला आहे की तो कुणाच्या मदतीला काही स्वतःच्याही मदतीला तो धावू शकला नाही. त्याला उठून हॉस्पिटलमध्ये नेता आलं नाही. तिथे जे अवेलेबल होती ती गल्लीतली जी माणसं त्यांनाही त्यांनी धमकावून ठेवलं होतं की त्या भावाच्या मदतीला जर कोणी आलं तर त्यांनाही मारहाण करण्यात येईल, त्यांनाही मृत्यूला सामोरं जावं लागेल. त्यामुळे जे ती ज्या महिला होत्या किंवा ते जे तिथले लोक होती त्यांनी कुणीही मदत करू शकलेले नाही आहे. आणि त्यानंतर खूप उशिरानंतरनी माझ्या भावाला जी सेवा मिळाली त्यामुळे माझ्या भावाचा हाकनाक जीव गेलेला आहे. तर माझ्या भावाला न्याय मिळावा ही आम्ही अपेक्षा करतो. आता आमच्या घरातला कर्ता पुरुष गेलेला आहे तर आमच्या घरातल्या सर्व महिलांना पोलीस प्रशासनाकडून मदत मिळावी, पोलीस प्रशासनाने संरक्षण करावं ही देखील मदत करते. आणि त्या प्रमोद गायकवाड यांच्या घराच्यांना जो ॲक्ट लागतो तो ॲक्ट लागलाच पाहिजे आणि मोका अंतर्गत त्यांना जो काही प्रशासनाने शिक्षा द्यावी ही आम्ही अपेक्षा करतो. याचबरोबर BBS न्यूज नेटवर्कचं आजचं बातमीपत्र येथेच संपलं. मी दीपक आपली रजा घेतो. नमस्कार.